नमस्कार मित्रांनो, आपला हा जॅकी 9218 ह्या व्हरायटीचा हरभरा आहे. आज ह्याला 1 महिना झालं आहे कंप्लीट. आपण याला 4 फुटी बेडच्या दोन्ही साईडला 1.5 ते 2 फूट अंतर पडलेलं आहे कुठं कुठं, आणि आतमधल्या साईडला 2.5 फूट असा अंतर ठेवून आपण याला टोकन मशीननं टोकन केलेलं आहे. तर फूट बघा याची किती फूट झाली आहे. असं बघा, आपण याचा शेंडासुद्धा खुडला आहे घरच्या घरी. निम्मे खुडला आहे आणि निम्मा राहिला आहे. आता 30 दिवस झाले तरी आपण अजून 1 किंवा 2 दिवस याचा शेंडा खुडणार आहोत. त्याच्यानंतर याचा शेंडा नाही खुडायचा, कारण याला फूट करायला पण टाईम लागतो थोडा, म्हणजे 8-10 दिवस. त्याच्यानंतर तर फुलच चालू होते. तर आणि गवताचं पण नियोजन म्हणत राहू का, गवत पण थोडंफार झालेलं आहे. त्याला आम्ही उपसून काढायला मोठार 2 साऱ्याच्या मध्ये गवत झालेलं आहे. बघा, इकडं पण सेम असंच केलेलं आहे. व्हरायटी आहे जॅकी 9218 आणि फूट वगैरे मस्त करायला आहे. आता हे आपण बघायचं आहे आपल्याला, हे पूर्ण अंतरमधलं झाकतंय का नाही. ह्याला आपण खताचं नियोजन केलं होतं. आपण हे बेड जे होते ना, त्याच्या अगोदरच याला आपण 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 DAPचं पोतं आणि 10 किलो पोटॅश एवढं मिसळून आपण रानामध्ये फेकून दिलं होतं. आणि तेच फेकलेल्याचंच पुन्हा त्याच्यावर आपण सऱ्या सोडून मग टोकन यंत्राच्या सहाय्यानं 6 इंचावर 1 किंवा 2 बी अशा हिशोबानं आपण याचं टोकन केलेलं होतं. तर त्या हिशोबानं वापलेलं आहे, म्हणजे उगवण पण झालेलं आहे. उगवण करायच्या वेळेस आपण बियाण्याला ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक लावलेलं होतं. हे जैविक बुरशीनाशक आहे. आपल्याला जैविक किंवा रासायनिक दोन्हीपैकी एकच करता येते. दोन्ही एका वेळी करता येत नाही, कारण ट्रायकोडर्मामध्ये हे मित्र कीट असते. आणि जर त्याच्यामध्ये अगोदर आपण ट्रायकोडर्मा वापरला आणि पुन्हा आपण रासायनिक जर केलं तर ते मित्र कीट मरून जातात. त्याच्यामुळं करायचं झालं तर दोन्हीपैकी एकच करायचं. आणि अवश्य बियाण्याला कुठलीही, म्हणजे कोणतंही बियाणं असू द्या, त्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय कधीच पेरणी करायची नाही. हे बघा, हे आपले याच्यामध्ये थोडे शेवग्याचे पण झाडं आहेत, ते आपण मध्ये केलेलं आहे. बघा, हे आता आम्ही उपसून जरा मधलं गवत ते काढायलो, त्याच्यामुळे एकदम क्लीन दिसायले. पहिली फवारणी पण झाली आहे आणि आपण याच्यामध्ये तेवढं ठिबकनं पाणी दिलेलं आहे. आणि तिकडचा जो प्लॉट दाखवला होता त्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलरनं भिजवलेला आहे. आपण त्याला सुरुवात म्हणजे 20 ते 22 दिवसाचं असताना एक 3 तास स्प्रिंकलर ठेवलं होतं. आणि याला काय ठिबकनं दिलं होतं, हा भोद ओला होईपर्यंत ठिबक ठेवलं होतं आणि त्याच्यावर आपण नंतर याला पाणी नाही दिलं. तर मला असं वाटायलं की ठिबकचा हरभरा म्हणजे स्प्रिंकलरच्या हरभऱ्यापेक्षा ठिबकचा हरभरा जरा जास्त फूट झालेली आहे असं वाटायलं आहे आम्हाला. म्हणजे लगेच फरक लक्षात येतो ना, दुसरं काय. आणि एक पहिली आपण याला फवारणी पण केलेली आहे. तर फवारणीमध्ये आपण याला घेतलं होतं बघा, एक बुरशीनाशक, एक आपलं मायक्रोन्यूट्रन्स, एक साधं कीटकनाशक घेतलं होतं आपण सोयाबीनचं उरलेलंच, आणि एक 19-19 1 किलो. 19-19चं 20 लिटरच्या फवाऱ्याला आपण एक 100 ग्रॅम प्रति पंपाला असं आपण हे टाकलं होतं. आणि नॉर्मलशी आळी होती, त्याच्यामुळे आपण एकदम साधं केलं होतं. आता आपण अजून 8 दिवसांनी ह्याला दुसरं पाणी पण देणार आहोत. आणि पाणी द्यायचं झालं की एक फवारणी पण करून घ्यायची. फवारणी कधी पण करते वेळेस फुलं लागायच्या अगोदरच फवारणी करायची. कुठं 5% फुलं दिसले त्यावेळेसच फवारणी करायची. त्याच्यानंतर फवारणीला सहसा म्हणजे त्याच्या नादी पडायचं नाही, कारण ज्यावेळेस फुलं सुटतात त्यावेळेस पाणी पण द्यायचं नाही आणि फवारणी पण करायची नाही एकदम फुलामध्ये. काय होतं, आपण जे एकदम फुलामध्ये जर समजा पाणी पण दिलो
तर ते हरभरा अजून वाढायला चालू करतं आणि ते फुलं गळून पडतात आणि फवारणीनं सुद्धा तसंच होते. आपले फवारणीनं आपण एकदम फुलात आहे म्हणून फवारणी करतो, त्याच्यामुळं त्या झाडावर सुद्धा त्याचा परिणाम होते. म्हणजे काय की त्याची स्टेज चालू असते फुलं लागायची आणि आपण त्याच्यावर औषधं मारतो, त्याच्यामुळं ते काय करतं आहे त्याला रिॲक्शन झाल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळं फुलं पण त्याचे गळून पडू शकतात असं आहे. त्याच्यामुळे फुलामध्ये कधीच फवारणी करायची नाही. फुलं लागायच्या तुम्ही अगोदर करा आणि त्याच्यानंतरची तर फवारणी मी सांगेन. घाटे लागले 50% घाटे लागल्याच्या नंतरच फवारणी करायची असे. आणि वड दिल्याशिवाय याला भरपूर फुलं लागत नाहीत. हरभरा एकदम सुकल्याने होतं. फुलाच्या अगोदरच काय ते तुम्हाला पाणी द्यायचं आहे, पुन्हा नंतर तुम्हाला त्याला पाणी द्यायचं नाही. जेव्हा घाटे लागतील त्याच वेळेस पाणी द्या. हा बघा, ही किती मस्त फूट झाली तुम्हीच बघा आता. ठीक आहे मित्रांनो, ही थोडक्यात मी माहिती जॅकी बॅनॉट्राबद्दलची सांगितली आहे. आता मी जसं केलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवले. धन्यवाद मित्रांनो.